नमस्कार. समओवी अमृतानुभव ह्या पुस्तकातल्या आपण 7व्या प्रकरणातील पुढच्या ओव्या म्हणजे ओवी क्रमांक 153 पासून पुढच्या ओव्या आपण आता ऐकूयात. या आधीच्या 2 भागात आपण याच प्रकरणातल्या एकूण 152 ओव्या आणि त्याचे अर्थ ऐकले होते. अथवा अवसेचे दिवशी 17व्या कलेचे अंशी स्वतः तची शशी शिरे जैसा नामरूपात्मक दृश्यात ऐसे आत्मा सामावून घेत असे तयाचेची नाव असे स्वरूप स्थिती स्वयेची आघवे आहे तर कोण कोणा पाहे ते देखणोचे आहे स्वरूप निद्रा वा न पाहणेपणासी उबगत म्हणे मीची मज पाहत आपोआप विषय होत आपणची आपणा. याचा अर्थ ऐकूयात. अमावस्येच्या दिवशी जसा चंद्र 17व्या कलेत म्हणजे मूळ स्वरूपात प्रवेश करतो त्याप्रमाणे दृश्य जिंकल्यामुळे द्रष्ट्यावर जिंकलेपणाचा आळ येतो. त्या जिंकलेपणाच्या आळाला स्वरूपात ओहोटणे म्हणतात. म्हणजे मूळचे स्वरूप असणे हीच स्थिती कायम राहते. जर जगत मूळचेच ब्रह्मरूप तर कोणी कोणास बघावयाचे. तिथे अधिष्ठाने पाहणे आणि न पाहणे याशिवाय पाहणेपणाने आहे आणि या स्थितीलाच योगनिद्रा असे म्हणतात. तिथे अधिष्ठाने पाहणे आणि न पाहणे याशिवाय पाहणेपणाने आहे आणि या स्थितीलाच योगनिद्रा असं म्हणतात. आता व्यवहाराच्या भाषेत जे न देखणे आहे ते नको. मी आपल्यासच बघून ज्ञानाचा व्यवहार करावा असे वाटले तरी पण त्या ज्ञानाच्या व्यवहारास विषय सहजपणे तोच होतो. पुढच्या ओव्या ऐकू. जे अनादीची दृश्यपणे अनादीची देखणे ते आता काय कोणे रचू जावे. गगना आकाशासी पवना स्पर्शासी सूर्यनारायणा दीप्तीसी काय जोडू जावे. विश्वपणे उजाडे तरी विश्व देखे पुढे तो नाही तरी तेवढे अभावा सहित पाहे. विश्व आहे नाही निमाल्या स्थिती दोन्हीही तरी ब्रह्मचैतन्य स्थिती ही देखतची असे. आता अर्थ ऐकूयात. कारण परमात्म वस्तू दृश्य दर्शन रूपाने अनादीच शोभली आहे. मग आता दृश्य द्रष्टा भावाची कोणी नवीन रचना करायची आहे कुठे. आकाशाचा अवकाशाशी वायूचा गतीशी अग्नीचे प्रकाशाशी वेगळे नाते कोणी जोडावयास नको. कारण मूळचे दोन्ही एकच आहेत. विश्वाचा प्रकाश झाला तरी निश्चय करून विश्व पाहतो किंवा ते विश्व नाहीसे झाले तरी तेवढा नाहीपणाही तो पाहतो. विश्वाची उत्पत्ती आणि लय दोन्ही नाहीशी झाल्यावर जी उरणारी स्थिती
त्या स्थितीलाही पाहणारा तोच असतो. पुढच्या ओव्या ऐकूयात. कापुरी धवलता आहे, परी तो चांदणे माखिला नोहे. आपुल्याची ठाई पाहे, ते तयाचे देखणे जैसे. किंबहुना कोणत्याही अवस्थेत विश्वाच्या भाव अभावात ब्रह्मवस्तू असे देखत स्वतःसीची. मनोरथांची देशांतरे मनी प्रकाशूनी नरे. मग तेथ प्रेम भरे हिंडावे जैसे. पाहता डोळा दाबुनी ताऱ्या ऐसे प्रकाशाचे चक्र दिसे. डोळ्यासीची जणू डोळा देखतसे, यात विस्मय काय. याचा अर्थ ऐकूयात. पांढरेपणा चंद्राच्या चांदण्याच्या पांढरेपणाने माखलेला नाही, तर तो स्वतःच पांढरा आहे. त्याप्रमाणे वस्तू केवळ आपल्या ज्ञानस्वरूपानेच आहे. फार काय, वस्तू कोणत्याही काळी आणि कोणत्याही स्थळी मनोराज्याची सृष्टी रचून त्या सृष्टीत मनुष्य प्रेमाने हिंडतो. किंवा डोळा जसा डोळाच चित्रविचित्र होऊन जसा नटतो, तसा शुद्ध आत्मा सर्व त्रिपुट्या स्वतःच नटतो, यात नवल नाही. पुढच्या ओव्या ऐकू. तैसे एक चिद्रूप आपणची देखे आपुले रूप. द्रष्टा दृश्य हा आरोप कशासी मग. अहो प्रभेचे पांघरुण घाली रत्नासी कोण. सोने लेई कोठुनी सोनेपण काय जोड जोडुनी. सोने लेई कोठुनी सोनेपण काय जोड जोडुनी. काय चंदन सौरभ वेळी, काय अमृता स्वतःसीची वाडी. की गुळ चाखे स्वतःचीची गोडी. ऐसे असे हे, की प्रभेचे उजाळे कापुरा पूट दिधले. तावून ऊन केले आगीसी काय. तावून ऊन केले आगीसी काय. याचा अर्थ ऐकू. आपणच आपल्यास पाहिले असा एकाच ज्ञानरूप आत्म्यावर आरोप करण्याचं काय कारण. रत्नावर कोणी प्रभेचं पांघरुण घालतो का. किंवा सोनं काढून दुसरीकडून मागवून सोनेपणा आपल्या अंगावर घालतं काय. चंदनाने काय सुगंध पांघरलेला आहे. किंवा अमृत आपल्याला चाखायला अमृत स्वतःच वाढतं का. गूळ आपली गोडी घेतो असं काही आहे का. स्वच्छपणाच्या प्रभेने कापुरावर पूट दिलं आहे का. किंवा अग्नीला तापवून ऊन केलं आहे का. अथवा जणू लता देहवेल गुंडाळिता. घर करीत करिता ज्या परी की प्रभेने उभारिले दीप प्रकाशे संचले. तैसे चैतन्ये व्यापिले चिद्रूप स्फुरे. ऐसे आपुलेची निरीक्षण करावे आपण. या संकल्पाविण करीतची असे. हे देखणे न देखणे. हे देखणे न देखणे हा अंधार हे चांदणे. ऐसे चंद्रा अधिक उणे काही दिसे काय.
याचा अर्थ ऐकूयात. वेल आपल्या देहाच्या गुंडाळल्याने जसे सहज घर करते, किंवा प्रभेच्या उत्कर्षाने दिवा जसा प्रकाशमान असतो, त्याप्रमाणे चैतन्याच्या व्याप्तीने चिद्रूप स्फुरते. याप्रमाणे आपलं निरीक्षण आपण स्वतः करावं असा हेतू न ठेवता निरीक्षण करीतच आहे. तेव्हा सारांश असा आहे की देखणे किंवा न देखणे आत्म्याच्या ठिकाणी नाही. हा अंधकार आणि हा प्रकाश अशा समविषम भावाची स्फूर्ती चंद्राच्या जवळ तरी कुठे आहे? पुढच्या ओव्या ऐकूयात. म्हणून जगत विलासा आवरावे, ऐसे तयाने करू पहावे, तरी तैसाची तो स्वभावे, स्वतः सिद्धची असे. द्रष्ट दृश्य ऐसे दोनपणे दिसे अल्पसे, तेही परस्पर प्रवेशे काही न राहे. तेथ दृश्य द्रष्ट्यात भरे, द्रष्टे पण दृश्यी सरे. मग दोन्ही न होऊनी उरे, दोहींचे साचपण. मग कोठेही केव्हाही साची, द्रष्ट दृश्यातील दर्शनाची. आटणी करिता क्षणींची, भेटता दोन्ही. याचा अर्थ ऐकूयात. तेव्हा ही त्रिपुटी आपण होऊ नये अशी स्फूर्ती झाली तरी स्वभावतः तो तसा सिद्धच आहे. द्रष्टा आणि दृश्य असे दोन भाव जरी थोडेसे दिसतात, तरी दोघांचा परस्परात प्रवेश झाला असता दोन्हीही भाव नाहीसे होतात. तेव्हा द्रष्टा दृश्यात, दृश्य द्रष्ट्यात नाहीसं होतं. पुन्हा बघूयात. तेव्हा द्रष्टा दृश्यात आणि दृश्य द्रष्ट्यात नाहीसं होतं. मग दोघांचा अभाव होऊन दोघांचे अधिष्ठान मात्र शिल्लक राहते. मग वाटेल तेथे, वाटेल त्यावेळी दृश्य द्रष्टा हे दोन भाव आपली आटणी करून मध्यदर्शन संबंधित एकरूप होतात. पुढच्या ओव्या ऐकू. अग्नी कापुरी प्रवेशे, वा कापूर अग्नीत जातसे, दोन्हीही नाशे एकेची काळी. एकतुनी एका काढिले, एकातुनी एका काढिले, शून्यासी शून्ये पुसिले. द्रष्ट दृश्य निमाले, हे तैसे होय. वा बिंबा प्रतिबिंबाची गाठ पडत, प्रतिबिंब नाहीसे होत. बिंबत्वाचा आरोप ठरे व्यर्थ त्या सरशीची. रुसता दृष्टी तैसी, द्रष्टा दृश्य येती भेटीसी. तेथ मिठी पडे सहजशी दोहींचीही. पूर्व पश्चिम समुद्र न मिळती, तोवरीची म्हणावे सागर. मग एकवटची नीर जैसे होई. बहुविध या त्रिपुटी असती, तयांची राहटी सहजची ती. प्रतिक्षणी काय तो स्मृती ठेवी तयांची. याचा अर्थ ऐकू.
अर्थ बघूयात पुढे. एकातून माफ करा, अग्नीचा कापुरात किंवा कापुराचा अग्नीत प्रवेश झाला असं कशाला म्हणावं? कारण दोघांचा नाश एकदमच होतो. एकातून एक वजा केला असता बाकी शून्य राहते आणि ते शून्य आपला स्वतःचा अभाव दाखविते. त्याचप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य यांची वाटणी झाली असता होतं. फार काय सांगावं, ज्याप्रमाणे एखादा पुरुष प्रतिबिंबाला आलिंगन देऊ लागला असता आलिंगनासकट बिंब प्रतिबिंब भाव आटतो, त्याचप्रमाणे दर्शन नाहीसे होताच द्रष्टा दृश्याचे भेटीस येतो आणि त्या भेटीत दोघांचं ऐक्य होतं. पूर्वेचा आणि पश्चिमेचा असे दोन वेगळाले समुद्र एकमेकास मिळत नाहीत तोपर्यंत त्यास सागर असं नाव असतं, आणि मिळाले म्हणजे मग सर्व पाणीच होतं. त्याप्रमाणे आत्मा निधर्मक आत्मरूपाने असतो. या अनंत त्रिपुट्यांचा सहज व्यवहार होत असताना प्रत्येक क्षणी त्यांचा काय निश्चय करावा लागतो? पुढच्या ओव्या ऐकू. द्रष्टा दृश्य विशेष गिळणे, निर्विशेष भावांसी उजळणे, उघड झाप एका डोळ्याने ब्रह्मवस्तूची. पापणीसी पापणी मिळे, तोची दृश्यत्वे अवघे पगळे, ती उघडता मावळे नवलहे. द्रष्टा दृश्यांचा ग्रास होत असे, मध्ये जी स्थिती विकसे, ती योगभूमिका वसे चैतन्याचे अंगी. उठला तरंग बैसे सहजे, दुसरा न उपजे, ऐशा ठाई निश्चित समजे पाणी असे. याचा अर्थ ऐकूयात. तेव्हा या अनंत त्रिपुटांचा सहज व्यवहार होत असताना प्रत्येक क्षणी त्यांचा काही निश्चय करावा लागत नाही. दृश्य द्रष्टा हे दोन्ही भाव आत्मा गिळीत नाही आणि निर्विशिष्ट भाव ओकीतही नाही, पण उघड झापीचे भाव वस्तू आपल्याच अंगावर दाखवते. डोळ्याच्या पात्याला पाते लागताच दृश्य सृष्टी विस्ताराला पावते आणि तीच पाती किंचित उघडताच सर्व सृष्टी मावळते. हे विशेष आहे. द्रष्टा आणि दृश्य यांचा ग्रास झाला असता मध्यंतरी जी स्थिती उत्पन्न होते त्या स्थितीसच योगभूमिका असे म्हणतात. पाण्यावर उठलेला तरंग मावळला, पुढे दुसरा तरंग उठला नाही, ही पाण्याची अवस्था. पुढच्या ओव्या ऐकू. की नीज सरोनी गेली, जागृती नाही उपजली, तेव्हा होय आपुली स्थिती जैसी. एका ठावावरुनी उठली, अन्यत्र नाही बैसली, ऐसी दृष्टी लाभली, तरची हे उमगे. मावळुनी सरला दिनराव, रात्रीचा न करी प्रस्ताव, त्या गगने परमात्मभाव वर्णिला हा. घेतला श्वास बुडाला, उच्छ्वास नाही उठला, दोन्हींसी न शिवला प्राण जैसा. याचा अर्थ ऐकूयात.
निद्रा संपली, जागृती उत्पन्न झाली नाही, अशी अवस्था. किंवा दृष्टी एका वस्तूवरून उठली, दुसऱ्या वस्तूवर गेली नाही, अशा मध्यसंधीत असणाऱ्या दृष्टीने जो पाहील त्यालाच ही योग भूमिका कळेल. दिवस मावळला, रात्र पडली नाही, अशा वेळच्या गगनाच्या स्थितीने आम्ही हा परमात्म भाव वर्णन केला आहे. घेतलेला श्वास बुडाला, दुसरा श्वास घेतला नाही, या दोन अवस्थांना न स्पर्शता जी प्राणाची स्थिती, तशी ती स्थिती आहे. की अवघ्याची इंद्रियांनी विषयांची घेणी करीत असता एके क्षणी जे काही आहे, तया सारिखा ठाव हा निकराचा आत्मभाव, येथका लाभण्या संभव, पाहणे न पाहणे. आपुल्याची ठाई आपण, आरसा आपुले निर्मळपण, पाहू शके न शके, हे कोठून जाणता येई. समोर की पाठमोरे, मुखा होता ये आरशा समोरे. समोर की पाठमोरे, मुखा होता ये आरशा सामोरे. परी मुख मुखा सामोरे, आरशा वाचुनी कैसे. याचा अर्थ ऐकूयात. सर्व इंद्रियांकडून विषय उपभोगणे चालले असतानाही त्या काळी मधली क्षणमात्र जी अवस्था, ती योगभूमिका म्हणजे प्रमात्याची जी स्थिती असते ती. त्या स्थितीप्रमाणे आत्म्याचं शुद्ध स्वरूप आहे. अशा स्थितीत शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी पाहणे न पाहणे प्राप्त होईल का. आपला निर्मळपणा आपल्या ठिकाणी आरसा पाहू शकतो किंवा पाहू शकत नाही, या म्हणण्यात अर्थ आहे का काही. आरशाच्या योगाने समोर किंवा पाठमोर ही स्थिती मुखाला येते. तोच आरसा टाकला असता मुख्य पाठमोरे, तोच आरसा टाकला असता मुख पाठमोरे किंवा समोर ही स्थिती येणं शक्य आहे काय. मुख समोरपणा आणि पाठमोरेपणा या विरहित स्वरूपाने असते. पुढच्या ओळी ऐकू. सर्वांगे देखताही सूर्य, कधी ऐसे घडे काय, की स्वतःचेची अस्त उदय स्वये पाही. रस स्वतःसी पिऊनी घेई, की तोंड लपवूनी राही. ऐसा रसाचा व्यवहार काही, तयाचे स्वरूपी आहे. तैसे पाहणोही न होय पाहणे. तैसे पाहणेही न होय पाहणे. पाहणेपणेची न जाणणे, आणि दोन्ही हे स्वयेचे असणे परमात्म्याने. तो ज्ञानरूप आहे म्हणून स्वतःकडे न पाहे, आणि न पाहणेही हे स्वयेची तो. याचा अर्थ ऐकूयात. सर्वांगानं सूर्य प्रकाशमान असला तरी आपल्या उदयास्ताला तो स्वतः पाहतो असं कसं घडेल. किंवा रस आपल्या स्वतःला पित नाही असं म्हणावं
तर रस आपले तोंड लपवून काय एकीकडे बसतो? रस रसपणानेच असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हे दोन्ही भाव नाहीत. याप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा आणि न पाहणेपणाचा व्यवहार नाही, पण तो स्वतःच दोन्ही प्रकारात असतो. वस्तू रूप पाहणे असल्यामुळे तिथे तिचा पाहणेपणा संभवत नाही. यावरून हे सहज सिद्ध होते की हा स्वतःला पाहत नाही. पुढच्या ओळी ऐकूयात. आणि न पाहणे मग कैसे हे नामरूपात्मक आपणासची पाहे, तरी पाहणे हे आहे आपणासची पुन्हा. पाहणे न पाहणे हे दोन्ही नांदती एके स्थानी, परस्परा बांधोनी नाहीसे करीती. म्हणून पाहणे न पाहणे ही दोन्ही ब्रह्मवस्तूपाशी नाही, तेणे ज्ञानमात्र वस्तू ठाई हे दोन्ही धर्म नसती. ऐसे पाहणे न पाहणे या वाचूनी तयाचे असणे, अथवा पाहे तर कोणे काय पाहिले. याचा अर्थ समजून घेऊ. द्वैताभावामुळे न पाहणे हेच त्याचे स्वरूप आहे, तर तो आपणा स्वतःला कसे पाहतो? यावर उत्तर असे की तो नित्य ज्ञानस्वरूप आहे, म्हणून स्वतःला पाहत नाहीच. पाहणे न पाहणे हे दोन्ही भाव एका पंक्तीलाच बसतात. त्यांनी एकमेकास बांधून घेऊन आपापला नाश करून घेतला. किंवा पाहणारा पाहणे स्वरूपच आहे, म्हणून तेथे न पाहणे संभवतच नाही. म्हणून दोघांचा शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही संबंध नाही. त्याप्रमाणे पाहणे आणि न पाहणे या दोन्ही भावांना चोरून स्वरूपस्थिती आहे. अथवा पाहिले असं म्हटलं तरी कोणी काय पाहिलं? पुढच्या ओळी ऐकू. द्रष्ट्याने दृश्य देखावे तर देखिले ऐसे म्हणावे, परी आत्मा दृश्यायोगे द्रष्टा नव्हे, तो स्वयंप्रकाश असे. अनेक रूपात्मक दृश्य दिसे, तरी ते साचची चैतन्य द्रष्टा असे. आता जे नाही ते कैसे देखिले होय. आता जे नाही ते कैसे देखिले होय. मुख दिसे जरी दर्पणात, तरी असेची ते मुखपणात. मग झाली ती व्यर्थ प्रतीती की. निद्रावशे जागृत स्वप्न पाही, प्रपंच रूपे स्वतःसीची पाहत राही. प्रपंच रूपे स्वतःसीची पाहत राही, तैसी ब्रह्मवस्तू दृश्य जगत द्रष्टा होई. तैसी ब्रह्मवस्तू दृश्य जगत द्रष्टा होई, स्वतःसीची देखे. याचा अर्थ ऐकूयात. दृश्य द्रष्ट्यावर दिसले तर त्याने पाहिले असे म्हणू नये काय? नाही. अरे, दृश्याच्या अपेक्षेने त्याला दिसते असे नाही, कारण द्रष्ट्याचे पाहणे अपेक्षित नाही. तात्पर्य, दृश्याला द्रष्ट्याहून भिन्न सत्ताच नाही. दृष्टीला दृश्य दिसते असं खात्रीनं भासतं. मात्र पण तसं पाहिलं तर जर द्रष्टाच असतो, दृश्य नाहीच, मग ते पाहिले असे म्हणता येईल काय? मुख आरशात दिसले तर दिसो, पण वास्तविक ते आपल्या मुखाची होणारी प्रतीती मिथ्या ठरली. झोपेतील स्वप्नात आपण आपणास जसे पाहतो तसे हे पाहणे आहे.
पुढच्या ओळी ऐकू. निद्रिस्त सुखासनी वाहिला जाय पालखी तुनी, तो काय साचपणी तैसी सवस्था पावे. शिरावीण कोणी एक स्वप्नी राज्य करी रंक, तैसे ते खरोखरीचे सुख असे काय. निद्रा जेव्हा नसे तेव्हा तो जैसा ज्या ठाई असे, परी स्वप्नी काही तैसे अनुभवा न ये. परी स्वप्नी काही तैसे अनुभवा न ये. मृगजल न भेटे जेव्हा, शीनची केवळ तुषारता तेव्हा, मग ते भेटलेची अथवा. मृगजल न भेटे जेव्हा, शीनची केवळ तुषारता तेव्हा, मग ते भेटलेची अथवा. तर कोण्या काय भेटले याचा अर्थ ऐकूयात. अनेक गरिबांचे आपण राज्य करावे असे मनोरथ असतात. त्यांना स्वप्नात आपले मस्तक नसलेल्या शरीराने राज्य करत आहे असं दिसलं, तर प्रत्यक्षात तसं कधी झालंय काय? स्वप्नात काहीही पाहिलं तरी प्रत्यक्ष निद्रावस्थेत तो जसाच्या तसाच असतो, आणि निद्रा नसते तेव्हाही तो जसाच्या तसाच असतो. तृषार्थ श्वापदाला मृगजल दिसल्याने धावण्याचे फक्त श्रम घडतात. पण समजा त्याला मृगजल भेटले तरी पाणी पिता येईल का? आता पुढच्या ओळी ऐकू. वा सावलीचे रूपाने मिळविली संगत जयाने, होय तयाचे करणे वांज जैसे. तैसे दृश्य करूनिया दृश्याने द्रष्ट्यासी तया. तैसे दृश्य करूनिया दृश्याने द्रष्ट्यासी त्या, दावुनी धाडिले वाया दाविले पणही. जे दृश्य द्रष्टाचे आहे, मग दाविणे कास आहे. दाविले तर तो नव्हे द्रष्टा काय. आरशात न पाहे तर मुख का वाया जाये. आरशात न पाहे तर मुख का वाया जाये. आणि आरशाविण आहे तेही मुखची की. अर्थ ऐकूयात. एखाद्याने आपल्या पडछायेला सोबती म्हणून जवळ केलं, तर त्याचं ते कृत्य वांझेच्या कृत्याप्रमाणे फोल ठरतं. त्याप्रमाणे हे विश्वरूप दृश्य साकार करून द्रष्ट्याचा द्रष्टेपणा दाखवणे भाग पडले, आणि नंतर ते दृश्यही निरर्थक ठरवले. हे दृश्य हाही द्रष्ट्याचा एक भाग आहे. मग ते दाखवणे कसे शक्य आहे? आणि दृश्य न दाखवले तर मग तो द्रष्टा नाही असं म्हणता येईल का? आरशामध्ये आपलं मुख आपण पाहिलं नाही म्हणजे ते वाया गेले असं होतं का? आरसा नसला तरी मुख असतेच ना. पुढच्या ओळी ऐकू. तेवी आत्मा ऐसे आत्म्या, न दावीची जर माया, तर आत्मा व्यर्थ की वाया ती मायाची ना. म्हणून न करवी स्वतःसी द्रष्टा. म्हणून न करवी स्वतःसी द्रष्टा, तो स्वयंसिद्ध त्या मूळ पीठा.
आता काय या जगदृश्ये द्रष्टा सिद्ध करावा. दृश्याने पुन्हा दाविले तर पुनरुक्त तेच जाहले. आणि याही बोले गेले दाविणे वृथा. दोरीवरच्या सर्पाभासा साच दोरचिकी जैसा. द्रष्टा दृश्या माझी तैसा द्रष्टाची साच. याचा अर्थ ऐकूया. तेव्हा ही माया आत्म्याला आत्मा दाखवू शकत नाही. मग आत्मा झूट की माया? माया आत्म्याला आत्मा दाखवू शकत नाही. मग आत्मा झूट की माया? तीच की नाही. म्हणून परमात्म्याने आपल्या ठिकाणी द्रष्टेपण येऊ न देता मूळच्या ठिकाणीच तो बसला आहे. तो तसा दिसला तरी मायेने त्याला द्रष्टा का करावे? किंवा तेच पुन्हा पुन्हा दाखविले तर त्याची पुनरुक्ती झाली असे होते. तेच ते बोललेले जसे व्यर्थ जाते तसे वरवर सांगितलेले दृश्यत्व आणि द्रष्टेपण निरुपाधिक ठरते. दोरीला जरी आपण सर्प मानला तरी मुळात जशी खरोखर दोरी असते त्याप्रमाणे जगत आणि परमात्मा यामध्ये खरा परमात्मा आहे. आता पुढच्या ओव्या ऐकूयात. कोणी दर्पणी देखे तर मुख दिसणे न चुके. परी मुखींची मुख ठाके दर्पणी नव्हे. तैसे द्रष्टा दृश्य या दोहोतही आधार द्रष्टाची होई. म्हणून दृश्य ते व्यर्थ जाई देखिले जरी. मिथ्या जरी जाय म्हटले तरी दिसतही आहे सगळे. होय या बोले आहे तैसेची. जर कोणा ते पुरे देखोनी होय देखणारे तर मानिता ये खरे देखिले ऐसे. याचा अर्थ ऐकू. आरशात प्रतिबिंबामुळे मुख दिसते. ते अगदी मुखावर हुकूम हे तर खरेच, पण पडमुख हे खोटे आणि पाहणाराचे मुख हे खरे. त्याप्रमाणे द्रष्टा आणि दिसणारे आणि दृश्य या दोन्हींमध्ये द्रष्टा हाच खरा अधिष्ठान आहे आणि दिसणारे आणि त्याच्यापासून झालेले जग मिथ्या होय. दृश्य निश्चय करून मिथ्या आहे, पण दिसते तर खरे. म्हणूनच दृश्य आहे असे माना. दोन मिथ्या पदार्थात एकाने दुसऱ्यात पाहिले म्हणून पहिला पाहणारा द्रष्टा झाला आणि त्या दृश्यामुळे त्याला द्रष्टत्व आले. म्हणजे मूळचे नव्हते हे म्हणणे ओघानेच प्राप्त आहे. पुढच्या ओव्या ऐकू. देखोनी वा न देखोनी एक वा ना होऊनी. परिहा याचे वाचुनी काय देखे. आरशाने जरी दाविले तरी मुखची मुखे देखिले. तो न दावी तरी संचले मुखची मुखी.
कैसे दाविले नाही तरी हाची याचे ठाई न दावी तरीही हावी यास. जागृतीत देहस्मृती असावी की निद्रेत नाहीशी व्हावी. कोणी एक आपुल्या ठाई असेची असे. या ठिकाणी आपण या 7व्या आज्ञानखंडन प्रकरणामधल्या 226 पर्यंत ओव्या आतापर्यंत ऐकल्यात. तेव्हा या पुढच्या 295 पर्यंत असलेल्या ओव्या आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. आणि तत्पूर्वी या शेवटच्या 4 ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात. तर अशा स्थितीला पाहो किंवा न पाहो, एक असो किंवा भिन्न असो, पण परमार्थतः हाच एक आहे ह्याच्या वाचून दुसरं काहीच नसल्यामुळे तेव्हा ह्याच्या वाचून काहीच नसल्यामुळं पाहणे घडेल काय? आरशाने दाखवले तरी मुखानेच मुखाला पाहिले. आरशाने मुखाला दाखवले नाही तरी मुख मुखाचे ठिकाणी एकवटलेले आहेच. त्याप्रमाणे दृश्य संबंध नसला तरी आपल्या ठिकाणी हा आहे तसाच आहे, किंवा दृश्याने दाखवला तरी पण हाच आहे. जागृतीने दाखवला किंवा झोपेने लपवला तरी पुरुष आपले ठिकाणी एकटा आहे तसाच आहे. या पुढच्या ओव्या आपण पुढच्या भागात ऐकूयात.